पुण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे। एसटी बस आणि कारमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। खडकीतील बापोडी येथे ही घटना घडली। जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर हा अपघात झाला। या अपघातामध्ये एकूण 18 जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला। जखमींमध्ये 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खडकीच्या हद्दीतील बापोडी येथे अपघात झाला। एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला। सकाळी 9च्या सुमारास हा अपघात झाला। एसटी बसमधून 12 जण प्रवास करत होते तर कारमधून 7 जण प्रवास करत होते। या अपघातामध्ये कारमधील एका महिलेचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले तर एसटी बसमधील 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमींना तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले। कारमधील जखमी झालेल्या 6 जणांची प्रकृती खूपच गंभीर आहे। मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये एसटी बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे तर कारचा अक्षरशः चकाचूर झाला आहे। चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे। खडकी पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे।